रमेश मुक्ता कोंडाजी जाधव, सुरेश ललिता कुक्यान, अमित दीपक दीपाली कदम, आरिश आफरीन फेरोज खान, अनिल कमलबाई लक्ष्मण गवळी। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण येत्या 1 मे 2024 पासून ज्या ज्या बालकांचा जन्म होईल त्यांच्या नावापुढे पहिलं त्यांच्या आईचं नाव लावलं जाईल, म्हणजे बाळाचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर त्यांचं आडनाव त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये, महसुली दस्तावेजमध्ये किंवा त्यांच्या इतर सगळे म्हणजे आधार कार्ड असतील, त्यांच्याशी निगडीत जितकी शासकीय कागदपत्रं असतील, शैक्षणिक त्यांचे दाखले असतील, या सगळ्यामध्ये त्यांच्या आईचं नाव वडिलांच्या आधी घेतलं जाणार आहे। 1 मे 2024 हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक आईसाठी अभिमानाचा ठरला, कारण याच दिवसापासून महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मुलांच्या नावात आईचे नाव लावणे अनिवार्य झाले आहे। आज मदर्स डे निमित्त आपण जाणून घेणार आहोत की सामान्य जनतेला या निर्णयाबद्दल काय वाटते आणि त्यांनी हा बदल स्वीकारला आहे का। माझा असा हा निर्णय 100% चांगला आहे आणि हा 2024च्या जागी तर खूप अगोदर होणं गरजेचं होतं, कारण की त्या आईचं नाव नाही लावलं, फक्त वडिलांचं नाव लावणं चुकीचं आहे। शेवटी आईने जन्म दिलाय आणि आईचा पण तेवढाच हस्तक्षेप जेवढा वडिलांचा आहे, दोघांचं नाव लावणं 100% अनिवार्य आहे। आम्ही पूर्वीपासून तेच करतो, आई किंवा बाबा आम्हाला दोघे सारखेच आहे, तर आम्ही आईचं नाव घेत आमच्या इथे पहिल्यापासून आईचंच नाव लाव, आई आणि बाबा दोघं पण बाई, आई एक इम्पॉर्टंट आहे, बाबा इम्पॉर्टंट नाही असं नाही, दोघं पण आमच्या इथे पहिल्यापासून आईचं नाव घेतो आम्ही, आईच्या नावानेच आमचं नाव येतं। हमें फादर मदर को रिस्पेक्ट देनी चाहिए, उससे आदर और लव बढ़ता है, उससे सबको इक्वलिटी मिलती है। जे आता शासनाने जे नियम लावलेत की आईचं नाव पण आपण जोडलं पाहिजे, ऍक्च्युली लावलंच पाहिजे ना। जसे आपल्यासाठी आई वडील दोन्ही पण सारखेच असतात, जसं वडील आपल्यासाठी कष्ट करतात तसे आई आपल्याला जन्म देऊन मोठी बनवते, तर त्या नावात काय असं लावलं तर पाहिजेच, सगळ्यांनी लावलं पाहिजे। मला तरी माझं मत असं आहे की माझ्या वडिलांनी जेवढं माझ्यासाठी केलं तेवढे माझी आईच करते आणि आई हे मोठीच गोष्ट आहे। आई थिंक ये पॉलिसी अच्छी है, मदर का नाम आना ही चाहिए क्योंकि बच्चे की परवरिश में तो माँ का भी हाथ होता है और पापा का भी हाथ होता है, तो अगर दोनों का नाम आएगा तो बहुत ही अच्छा रहेगा। यानी आईने दिलेला जन्म आहे त्याला अधिकार आहे तिला, तिचे नाव बी दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत। जो डिसीजन महाराष्ट्र गवर्नमेंट ने लिया है उससे मैं सहमत हूँ और मैं भी चाहूँगा कि मेरे बच्चे का नाम के पीछे अभी जो फादर का नाम है तो उसके पीछे फादर और मदर दोनों का नाम आगे से होना चाहिए। हो, आम्ही कोणाला परत केले आईचं नाव आम्ही आता जो आहे जे कुठले सरकारी कागदपत्र वगैरे राहिलं फक्त आम्ही आईचं नाव जोडून ते लावतोय। मुलांना मोठं करण्यामध्ये आईचं खूप मोठं योगदान आहे, खूप मोठा वाटा आहे, त्यामुळे आईचं पण मुलांनी नाव लावलं पाहिजे असं माझं मत आहे। मी लहानपणापासून माझ्या आईचे कष्ट मी बघतीये, तिचं योगदान मी लहानपणापासून पाहत आली आहे, तर तिचा माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे, मग त्यामुळे तिचे नाव लावलंच पाहिजे ना आपण। महाराष्ट्र शासनाने जे महिलांना 50% आरक्षण दिलं होतं, त्याबरोबर जसं आमच्या मुलगा जन्माला आल्यानंतर वडिलांचं नाव लागतं, त्यामुळे त्या 50% म्हणजे आईचंही नाव लागलं पाहिजे आणि वडील हा जन्म म्हणजे आई हा जन्म देते आणि नाव वडिलांचं लागलं जातं, म्हणून कुठेतरी ती वेदना आईलाही होती आणि मी ज्या बाळाला जन्म दिला आणि तिथं माझं नावच राहत नाही, म्हणून महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे याच्याबद्दल आम्ही खूप महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो व आमच्या वडिलांच्या पुढे आमच्या आईचं नाव होतं, ज्या आईने 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला जन्म देण्यासाठी स्वतःच्या वेदना सहन केल्या, त्या बाळाला जो जन्म दिला किंवा त्या बाळाला त्यांनी जे सांभाळलं आणि जे वडिलांचं नाव लागलं ते कुठेतरी त्या आईला वाटत होतं की माझंही नाव लागलं पाहिजे आणि याच्याबद्दल जे शासनाने जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी शासनाचं खूप खूप आभार मानतो। आपण आईचं नाव आपल्या नावात समाविष्ट केलंय का? नसेल केलं तर आजच करा।